तर शेतकरी मित्रांनो, तुमच्या घरापर्यंत जेव्हा आपला कृषी किंग प्रो 3230 हा मॉडेलचा जेव्हा ॲटो येतो, त्याचे कनेक्शन आपण कसे करणार? तर चला मित्रांनो, एकदम साध्या आणि सोप्या याच्यामध्ये, म्हणजे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा कोई इलेक्ट्रिशियन लावण्याची गरज नाही. तुम्ही स्वतः तुमच्या ॲटोला म्हणजे घरी आल्यानंतर स्वतः इन्स्टॉलेशन करू शकता. फक्त व्हिडिओला सुरुवातपासून शेवटपर्यंत नक्की बघायचं. चला तर मित्रांनो, आता इथं बघू शकता विथ बॅटरी बॅकअपवाला आपला 3230 जे मॉडेल बघू शकताय, ते आपण आत्ताच लॉन्च केलेलं आहे. तर मित्रांनो, आता याच्यात आपण काय केलेलं आहे, सिम कार्ड टाकलेलं आहे. सिम कार्ड टाकण्यासाठी म्हणजे एकूण एक गोष्ट सांगतो तुम्हाला, तुम्ही म्हणता नाही यांना सगळं सुरू केलं. तर मित्रांनो, हे बघा, सिम कार्ड टाकले. सिम कार्ड ॲरो जसं दिलं आहे आपण, तशा प्रकारे आपण सिम कार्ड इथं टाकलं. मित्रांनो, आपलं हे कृषी किंग 3230 आपण म्हणजे दोन याच्यामध्ये पॅकिंग करून देत असतो. आता हा वेगळ्या याच्यात आहे, एक दुसऱ्या वेगळ्या याच्यात आहे. मित्रांनो, फरक काहीच नाही. आपण जसं कस्टमरची रिक्वायरमेंट असते त्या प्रकारे आपण देत असतो. मित्रांनो, इथं बघू शकताय सिम कार्ड तर टाकलं आहे. आता याचे सगळ्यात पहिले तर इथं स्टार्टर आहे समजा तुमचं. आता याच्यात पहिले काय करायचं, आपल्याला कट ऑफ काढून घ्यायचं. म्हणजे काय होतं मित्रांनो, आपल्याला इथं लाईव्ह करंटसोबत म्हणजे काम करायचं आहे, तर आपल्याला इथं कुठल्याही प्रकारचं हे लागणार नाही, म्हणजे भीती राहणार नाही. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला आपले हे जे वायर आहे, हे आपल्याला सगळ्यात पहिले ओपन करून घ्यायचे. आता ह्याच्याबद्दल तुम्हाला सांगून देतो एकदा. हे रबर बँड इथं काढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो, इथं बघू शकताय आपला एक नंबरला आपल्याला बघायला मिळतं RYB. ठीक आहे, RYB सिरीज इथं बघायला मिळते. तर मित्रांनो, इथं काय होतं, आता हे जे केबल आहे आपल्याला, हे कुठं लावायचे आता बघू शकता तुम्ही. ही कुठं लावायचे ते सांगतो. त्यानंतर आपल्याला हे भेटतं 2 ग्रीन 2 ब्लॅक. ठीक आहे, 2 ग्रीन 2 ब्लॅक कुठं लावायचे ते सांगतो. म्हणजे हे 4 आणि हे 3 म्हणजे 7 वायराचा, म्हणजे ती कुठं जोडायचे एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीत सांगतोय. आता सगळ्यात पहिले आपल्याला काय करायचं मित्रांनो, आता समजा हे मोटरकडे गेलेलं वायर आहे. ठीक आहे, एक खालची साईड जे आहे, तर ही मोटरकडे गेलेली मित्रांनो. तर हिच्यात आपल्याला काही करायचं नाही. जी आपण याच्यात आहे, समजा आपण जो लाईव्ह करंट घेतलेला आहे, त्याच्यावरतून जे आपलं किटकॅटपासून तर आपल्या स्टार्टरला जे केबल नेतो, समजा आता मी कुठल्याही प्रकारचा एक केबल काढतो, फक्त हा मधला नाही काढणार, कारण की मधला याच्यात काही विषय नसतो, त्यामुळे मधला नाही काढणार. मी काढला ह्या साईडचा काढणार आणि इथं हे केबल आपण काढून घ्यायचं. ठीक आहे, हे केबल काढून घ्यायचं. हा मित्रांनो सिटी, हा आहे आपला सिटी. आता तुम्ही म्हणसान ह्याचं काय काम मित्रांनो, हा जो आहे ना, तर सिटीचं काम असं असतं की विहिरीतलं जेव्हा पाणी आपलं संपतं, तर हा सेन्स करणार. त्यामुळे आपल्याला एक वायर याच्यामधून बायपास करायचं आहे, जसं की मी करणार इथं. तर असं बायपास करून परत आपल्याला आपल्या स्टार्टरला इथं जसं जिथं होतं पहिलं आपलं, तसंच इथं लावून द्यायचं आहे. ठीक आहे, हे झालं आपलं सिटीचं इन्स्टॉलेशन. आता राहिली गोष्ट मित्रांनो आपली RYB. आता RYBची मी कनेक्शन करून घेतो, मग तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो, इथं बघू शकताय RYB हे इथं आपण कनेक्शन केलं आहे. आणि मित्रांनो, इथं बघू शकताय साईडला पण आपण कनेक्शन देत असतो, म्हणजे जेणेकरून आपल्याला पूर्णपणे लक्षात येईल. आता मित्रांनो, इथं बघू शकताय ही लूप काढायची आपल्याला लाल. इथं बघू शकता याच्यावरती एक लाल लूप आहे. इथं जसं की इथं बघू शकता ही जी लूप ही आपल्याला काढायची. आता ही लूप काढून आपल्याला काय करायचं मित्रांनो, बघू शकता आता मी ही लूप काढणार आहे. तर लूप काढण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, हा एक नट ढिल्ला करायचा आणि हा एक नट इथला ढिल्ला करायचा. ठीक आहे, म्हणजे साध्या भाषेत सांगतो मित्रांनो, कोड असता, पण त्या कोडमध्ये सांगितलं तुमच्या लक्षात येणार नाही. त्यामुळे तुमच्या म्हणजे जसं तुम्हाला लक्षात येईल त्या याच्यात सांगतोय. आणि यूट्यूबवरती याचे प्रॉपर इन्स्टॉलेशन कंपनी काय करत असते, प्रोडक्ट विकण्याचं तर काम करते, पण प्रॉपर शेतकऱ्याला समजेल ह्या भाषेत ते सांगत नाही. एखाद्या वेळेस म्हणजे मी असं कोणाच्या कंपनीचं हे नाही करते, पण इन्स्टॉलेशन प्रॉपर म्हणजे असं शेतकरी ॲटो कशासाठी घेतोय की त्याचे कष्ट कमी झाले पाहिजे. पण मित्रांनो, त्याला हे ॲटो जोडता नाही आलं तर त्याचे कष्ट कमी कसे होणार. म्हणजे मित्रांनो, आपण प्रॉपरली इन्फॉर्मेशन दिली पाहिजे, जसं का आता तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पूर्ण साध्या आणि सोप्या पद्धतीत मिळणार आहे. आता ही लूप जर काढून घ्यायची मित्रांनो, लूप काढल्यानंतर इथं आपल्याला काय करायचं आहे, एक कोणचंही आपल्याला काय करायचं मित्रांनो, एक ब्लॅक एक ग्रीन घ्यायचं आहे. जसं की इथं बघू शकता, कोणचंही एक ब्लॅक एक ग्रीन घेतलं आपण आणि आपल्याला कुठं जोडायचं आहे, आपण जे की इथं आपल्या ह्या साईडला इथं जोडायचं आहे. ठीक आहे, तर हा झाला इथं. ठीक आहे, आता दुसरा जो हिरवा आहे तो ह्यो आपल्याला इथं जोडायचा आहे, याच्याच बाजूला. ठीक आहे, इथं आता तुम्हाला झूममध्ये दिसेल सर, हा हिरवा इथं जोडायचा आहे आपल्याला. मित्रांनो, आपल्याला कस्टमर सपोर्ट
आपण मेन त्याच्यावर ध्यान दिलेलं आहे, कस्टमर सपोर्ट चांगला भेटला पाहिजे, जेणेकरून शेतकऱ्यांच्या ज्या अडीअडचणी असतात. आता म्हणजे अडीअडचणी कशा, आता मोबाईल ॲटो वापरताय म्हटलं थोड्याफार टेक्निकल प्रॉब्लेम येतात, शेतकऱ्यांचे कॉल रिसीव्ह झाले पाहिजे, म्हणजे त्याच्याबद्दल आम्ही जास्त करून हे करतो मित्रांनो. कारण की ॲटो म्हटलं तर थोडा बहुत आपल्याला इथं विषय येऊ शकतो. शेतकरी असतो त्यांना ह्या गोष्टी माहीत नसतात, आणि त्या जर गोष्टी माहीत नसला आणि शेतकरी ॲटो घेतो आहे, कशासाठी घेतो आहे की त्याचे कष्ट म्हणजे त्याचं जे त्रास आहे तो कमी झाला पाहिजे. बरेच सारे शेतकऱ्यांचे मला असे कॉल येतात की आम्ही ॲटो लावला आणि आमचा त्रास आणखीन वाढला आहे. म्हणजे कसा की ॲटो चालू करतो, काही मिनिटात बंद करतो, म्हणजे ते थोडा बहुत टेक्निकल इश्यू असतात. टेक्निकल इश्यू म्हणजे ते कोडिंगवर असतं सगळं काही. ते जर कधी आपण सॉल्व केले तर म्हणजे सॉल्व म्हणजे आपल्याला दुसरं काही नाही मित्रांनो. हे झाले पूर्ण आपले कनेक्शन समजले नसेल तर तुम्हाला परत एकदा सांगून देतो. इथं बघू शकताय, इथं लावलं आहे आपण RYB. ठीक आहे, RYB लावलं आहे. एखाद्या वेळेस जर इथं कदाचित इथं याचा लाईट लागला, आपला SPPचा लाईट लागला आणि SPPचा लाईट लागला, आपण कनेक्शन नवीनच केले, तर मित्रांनो आपल्याला फक्त हे RYB मधलं एक वायर, आपल्याला फक्त RYB मधलं एक वायर पलटी मारायचं आहे. ठीक आहे, ते आपण नंतर बघू जर झाला विशेष तर. आणि एक ग्रीन एक ब्लॅक आपण इथं लावलं आहे. ठीक आहे, आणि हा सेपरेट ग्रीन त्याच्याच बाजूला इथं लावला आहे. त्यानंतर आपण जी लाल लूप इथून काढली होती इथं आपण एक ब्लॅक लावला आहे. ठीक आहे, हा झाला आपल्या याचे पुरा सॉल्व. अँटेनाचं वायर इथं लावून दिलं आहे, सिम कार्ड टाकलं आहे. आता इथं आपण जे फ्यूज आहे हे फ्यूज टाकणार.